नमस्कार, मी संकेत आवटे। एकच कारण ज्यामुळे मॅक्सिमम लोक आजही गरीब आहेत, एकच कारण ज्यामुळे लोकांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, आणि हे सेम कारण माझ्या सोबत सुद्धा घडलेलं आहे। मी अनेक गोष्टी माझ्याबरोबर रिलेट करून सांगतो। याचं कारण मला माहिती आहे की मिडल क्लास लोक कुठं फसतात, मिडल क्लास लोकांची मेन अडचण काय आहे, मिडल क्लास लोक कुठं अशी चूक करतात ज्यामुळे त्यांना त्याचा त्रास आयुष्यभर सहन करावा लागतो। बऱ्याच लोकांना माहिती आहे प्रत्येक गोष्ट आपण प्लॅन करतो, अरे फ्युचरमध्ये मी हे करेन ते करेन, आता मी माझी ही डिग्री असेल ती डिग्री असेल, जॉब मी इथं करेन तिथं करेन, मला एवढा पगार मिळेल तेवढा पगार मिळेल, घर माझा असं असेल, कार माझी तशी असेल, या वर्षी मी हे करणार त्या वर्षी मी लग्न करणार, तिकडे मी हनीमूनला जाणार आहोत। सगळा प्लॅन ठीक आहे, पण जेव्हा जेव्हा अडचणी येतात त्यांचं काय? अडचणी सांगून येतात 100% नाही, एखादी अडचण एखादा दणका तुमची आयुष्यभराची कमाई संपवतो। यावर काही सोल्युशन तुमच्याकडे आहे? आपण कधीच याचा विचार करत नाही, माझी कमाईच कमी आहे, मी पुढे काय करू, मला काय माहित पुढचं कसं काय होणार आहे। नका हा विचार करू। जेवढं पॉझिटिव्हली तुमचा प्लॅन कराल, जेवढ्या रिस्कना पुढे अजून कमी करण्यावर तुम्ही फोकस कराल, तेवढा तुमचा फायदा होणार आहे। पुढचं आयुष्य जर आपल्याला सुरळीत जगायचं असेल ना, तर काही नियम आणि काही बदल तुम्हाला आत्ताच करावे लागतील। त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे जी मला जाणवली, त्या बाकीच्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगेनच, पण मेजर गोष्ट मी जी जाणून घेतली मला ती म्हणजे दवाखान्याचा खर्च। आयुष्यात येणारा पुढचा खर्च कधीच सांगून येत नाही। खिशात होते 5,000 आणि माझ्या बहिणीच्या ऑपरेशनला मला लागले होते 1.25 लाख रुपये, कुठून भरणार हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये होता। त्यामुळे तिथून कानाला खडा लावला की हेल्थ इन्शुरन्स नावाचा काहीतरी प्रकार असतो बघा। बरेच एजंट असतात नालायक, काही वाटेल ते गोष्टी आपल्या जवळ येऊन चिपकवायचा प्रयत्न करतात, का तर त्यांना कमिशन एक्स्ट्रा मिळतं। आपल्याला सुद्धा अक्कल नसते ना की तो काहीतरी सांगतोय म्हणून आपण त्यावर विश्वास ठेवतो। मी नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना एज्युकेट करण्याचा प्रयत्न करतोय। माझ्याकडे जेवढे इन्व्हेस्टर आहेत सगळ्यांना मी एज्युकेट करण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही जिथे 1 आणि 1 रुपया इन्व्हेस्ट करताय ना, त्याच्याबद्दल डीप माहिती घ्यायला शिका। उगाच कोणीतरी आलाय काहीतरी चिपकवतोय म्हणून आपण ते घेतोय, नका करू। अननेसेसरी तुमचे लॉसेस वाढत जाणार। एखादा प्रीमियम आपण कुठला तरी इन्शुरन्स घेतो, त्याचा प्रीमियम 50,000 येतोय महिन्याला, कशाला करतो दादा? वर्षाला मी 1 लाख रुपये भरतोय, कशाला भरतो दादा? तुला मिळणार काय? मला 1 करोड रुपये मिळणार आहेत 50 वर्षांनी। अरे 50 वर्षांनी 1 करोड मिळणार, त्याचं तू कॅल्क्युलेशन केलंयस का? एफडी जरी केली असती तरी सुद्धा 2-3 कोटी झाले असते। मग तो प्रोडक्ट घेऊन काय उपयोग? आपल्याला वाटतं ना 1 करोड ही अमाऊंट मोठी आहे, नो डाऊट अमाऊंट सिरियसली मोठी आहे, पण तुम्ही भरताय किती, त्यावर रिटर्न्स किती मिळत आहेत, बेसिक कॅल्क्युलेशन्स तरी करा। ऍक्च्युअली SIP कॅल्क्युलेटर वगैरे ऑनलाईन तुम्ही सर्च करा, आमच्या वेबसाईट्सवर या सगळ्या गोष्टी आहेत, जाऊन चेक करत जा किमान मला काय रिटर्न्स मिळतात, आणि त्यानंतर डिसाईड करा ना। मी नेहमी तुम्हाला सांगतोय 2 गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे, हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स। आता टर्म इन्शुरन्स बद्दल मी जास्त बोलणार नाही, हेल्थ इन्शुरन्स बद्दल हा व्हिडिओ मी बनवणार आहे आणि याबद्दल मी पुढे बोलणार आहे, कारण ती प्रचंड गरज आहे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, एक आणि एक गोष्ट ऐका, व्यवस्थित ऐका। तुमच्या हातामध्ये डिसिजन नसेल तर तुमच्या पार्टनरला दाखवा, तुमच्या आई वडिलांना दाखवा, तुमच्या मुलांना दाखवा, जेणेकरून ते डिसिजन घेतील, त्यांच्यामध्ये काही बदल करतील। आज मी एवढं ट्रॅव्हलिंग करतोय, आज मी फिरतोय, मला माझी काळजी असायला पाहिजे ना। मग तेच पॉलिसी विकणारे चिपकवणारे चुकीची पॉलिसी तुमच्या गळ्यामध्ये घालतात। का घालतात? तर त्यांना त्याच्यामागे मोठं कमिशन मिळतं म्हणून। हा मूर्खपणा करू नका। मी वारंवार तुम्हाला सांगतोय 1 आणि 1 रुपया महत्वाचा आहे। आपण 1 चपाती किंवा 1 भाकरी खायची आहे, यासाठी ऑर्डर हॉटेलमध्ये 25 भाकऱ्यांची देतो का हो? 25 चपात्यांची देतो का? काही ऑर्डर आपण 1च देतो, कारण मला माहिती आहे मला केवढं काय गरजेचं आहे। मग आयुष्याचा प्रश्न आहे, तिथं तुम्हाला माहित नाही का तुम्हाला काय नीड आहे, किती आपल्याला गरज लागू शकते आणि काय होऊ शकतं, याचा विचार आपण कधीच करत नाही। करायचं तर एकदम मोठं, म्हणून आपण कुठला तर लाईफ इन्शुरन्स एकदम मोठा घेऊन टाकतो, याला काहीही अर्थ नाही। त्यामुळे आत्तापासूनच याचा प्लॅन करायला सुरुवात करा। आता या व्हिडिओचे प्रायोजक आहेत ॲको इन्शुरन्स। आता ॲको जनरल इन्शुरन्समध्ये काय आहे हे मी सांगतो, यांचा रेफरन्स मी का घेतोय स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। मला यांच्या कॅल्क्युलेटरचा वापर करायचा आहे आणि एक रेफरन्स आपल्याकडे असायला पाहिजे की मला कॅल्क्युलेशन्स कुठून करायचे आहेत, कसे करायचे आहेत, काय काय टर्म्स कंडिशन असतात। मला यांच्याकडून प्रचंड माहिती मिळाली। हेल्थ इन्शुरन्स घेताना 10 मुद्दे लक्षात ठेवायचे, कारण इकडे सुद्धा गंडवा गंडवी फसवा फसवी भयंकर होते। मग आपण ते बघत नाही, टर्म्स कंडिशन अटी लागू, मेलात तरी पैसे मिळणार नाही, हॉस्पिटलमध्ये काही झालं तरी पैसे मिळणार नाही, मग तुझा इन्शुरन्स घेऊन आम्हाला उपयोग काय झाला, हेच आपल्याला थोडंसं समजलं पाहिजे।
हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत काहीही उपयोग नाही. त्यामुळे पहिली मेजर महत्वाची रिक्वायरमेंट, झिरो वेटिंग पिरियड. आग लागू दे, पुढे काही होऊ दे, मला माझा वेटिंग पिरियड नको आहे. इन्शुरन्स जेव्हा तुम्ही घेता ना तेव्हा वेटिंग पिरियड असतो. वेटिंग पिरियडमध्ये काय असतं, 2 महिन्यांनी पैसे मिळणार, 4 महिन्यांनी मिळणार, 5 महिन्यांनी मिळणार. एवढा वेटिंग पिरियड असेल. आज मी मरतोय, आज माझा खर्च होतोय, त्याचं काय. आता यांच्या एका पॉलिसीचा मी रेफरन्स घेतलेला आहे. ती पॉलिसी म्हणजे ॲको प्लॅटिनम हेल्थ प्लॅन. आता यामध्ये काय, झिरो वेटिंग पिरियड. बाय द वे तुम्ही इकडे रेफर करा, तुम्हाला जे सूट होतं ते तुम्ही घ्या. पण मी एकाच पॉलिसीला आता पुढे कंटिन्यू करतोय आणि याच्या रिलेटेड मुद्दे मी तुमच्यासमोर कम्पेअर करून मांडतोय, कारण मला ही थोडीशी बेटर वाटली. मग तुम्हाला काय सूट होतं तुम्ही कम्पेअर करू शकता. आता यामध्ये झिरो वेटिंग पिरियड आहे. मला वेटिंग पिरियडच नाही, टेन्शन नाही, बेस्ट आहे माझ्यासाठी. जर तुम्ही 100% हेल्दी असाल, तुम्हाला कोणताही प्री एक्झिस्टिंग कंडिशन नसेल, तर तुमचे कव्हरेज डे 0 पासून सुरू होतील. आणि जर तुम्हाला प्री एक्झिस्टिंग हेल्थ कंडिशन असेल तरी तुम्हाला तुमच्यासाठी योग्य वेटिंग पिरियड असलेली पॉलिसी इथे मिळू शकते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे 100% हॉस्पिटल बिल पेमेंट. आता यामध्ये मोठी गेम असते बरं का. जेव्हा जेव्हा तुम्ही इन्शुरन्स घेता तेव्हा समजा 1 लाख रुपये बिल झालंय, तुम्हाला कळतं यातले 40,000च मिळणार आहेत. का बरं, बाकीची अमाऊंट कुठे जाणार हे आपण त्यांना विचारत नाही. हे लबाड लांडगे आपल्याला फसवण्याचं गंडवण्याचं काम करतात. म्हणून ॲकोबद्दल हा मी जेव्हा रिसर्च करायला लागलो तेव्हा मला कळालं की सिरेंजचे बिल असेल किंवा हँडग्लोव्ज असतील, अटेंडंटचे चार्जेस असतील, हे तुम्हाला दिले जात नाही. हे तुम्हाला खिशातून भरावे लागतात. असे सगळे चार्जेस जर तुम्हाला भरावे लागत असतील तर 15-20% अमाऊंट तुम्हाला खिशातून भरावी लागेल. मग तुमचा इन्शुरन्स घेऊन मला फायदा काय झाला बरं. याचं नॉलेज आपल्याला असायला पाहिजे, जे की इथं तुम्हाला भरावे लागत नाही. तुमची जेवढी सम ॲश्युर्ड आहे ना ती सगळी तुम्हाला मिळते. याच्या पुढे एक मोठी गेम केली जाते. तुम्हाला 2,000-3,000चं लिमिट दिलं जातं आणि सांगितलं जातं याच्यापेक्षा जास्त रूम रेंट दिला जाणार नाही. का बरं, तर जर समजा त्या हॉस्पिटलचं रूम रेंटच असेल 5,000 आणि तुम्ही मला लिमिट दिलं 2,000 रुपयांचं, मी कसं पॉसिबल आहे ते मी भरू शकतो का. 100% नाही. मग तुम्ही काय म्हणणार, ते वरनं माझ्या खिशातले घाला, याला काय अर्थ आहे. मग इथे सुद्धा परत गंडवागंडवी. म्हणून जो ॲकोचा मी प्लॅन रेफर केला, यामध्ये कितीही बिल असू दे, 2,000, 5,000, 10,000, 25,000, कितीही रूम रेंट, आरामात तुम्ही तिकडे राहू शकता. फक्त एक कंडिशन आहे, ओव्हरऑल जे बिल आहे ना ते बिल तुमचं मॅच व्हायला पाहिजे. किती, समजा तुमचं जे लिमिट आहे किंवा सम ॲश्युर्ड अमाऊंट आहे तुमची 50 लाखाची, तुमचं हॉस्पिटलचं बिल 50 लाखामध्ये बसायला पाहिजे. ते बिल सगळं कंपनी पे करेल. 52 लाख झालं तर 2 लाख तुम्हाला खिशातून ऑब्व्हियसली घालावे लागतील, 50 लाख कंपनी घालेल. एवढंच नाही, एक मुद्दा लक्षात घ्या, जसं जसं रूमचं बिल वाढत जातं तसं तसं तुमचे बाकीचे चार्जेस पण वाढत जातात. म्हणजे त्याच्या रिलेटेड ज्या सर्व्हिसेस येतात त्यांचे सुद्धा रेट्स वाढत जातात. साधं उदाहरण घ्या ना, मर्सिडीज घेताय तर मर्सिडीज घेतल्यानंतर सर्व्हिसिंग कॉस्ट तुम्हाला 1 लाख रुपये येणार आहे. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की जेवढा मोठा हाती तेवढा तुमचा खर्च, जेवढं मोठं हॉस्पिटल, जेवढ्या चांगल्या सर्व्हिसेस तेवढा खर्च जास्त. महागाई प्रचंड वाढते साहेब. या गोष्टींवर आपल्याला फोकस करायला पाहिजे. म्हणूनच अनलिमिटेड कव्हर असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. साधारण आपली महागाई 5-7% आता वाढते. एखादी गाडी जी 2-3 वर्षापूर्वी लाख रुपयाला यायची, आता त्या गाडीची किंमत 1.5-2 लाख रुपये झाली. रिझन काय, महागाई प्रचंड वाढते. हेल्थ केअर सेक्टरमध्ये 14% महागाई वाढते. ओव्हरऑल जर तुम्ही 5-6 वर्षाचा विचार केला तर 5-6 वर्षात तुम्हाला डबल अमाऊंट पे करावी लागेल. आज जर एखाद्या ऑपरेशनसाठी 10 लाख रुपये पे करावे लागतात ना, तर 5 वर्षांनी इझिली तुम्हाला 20 लाख रुपये पे करावे लागणार. म्हणजेच भयंकर हेल्थ केअरची महागाई वाढते. बरं एवढंच नाही, एखाद्या सर्वसाधारण हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट झालो, विनाकारण लक्ष दिलं जात नाही, सर्व्हिसेस चांगल्या मिळत नाहीत. मग या सगळ्याला मी फेस करायचं की माझ्या तब्येतीची काळजी घ्यायची, इथे एक प्रश्न उभा राहतो. म्हणून अनलिमिटेड कव्हर पण असणं गरजेचं आहे. काही लोक म्हणतील अनलिमिटेड नको आहे, तुमच्या बजेटनुसार घ्या. 1 करोडचा कव्हर घ्या, 50 लाखाचा घ्या, 25 लाखाचा घ्या, डिपेंड्स ऑन यू. तुम्हाला हवा तेवढा तुम्ही घेऊ शकता, पण जेवढा कव्हर जास्त तेवढं तुमच्या फायद्याचं. कारण आज एखाद्या ऑपरेशनला 10 लाख रुपये खर्च येतोय, तर 10व्या वर्षी 15व्या वर्षी त्याच ऑपरेशनचा खर्च 30-40 लाखाला जाऊ शकतो, कारण महागाई तेवढी वाढते. जस्ट इमॅजिन, 5 वर्षांनी 10 चे 20 लाख रुपये लागणार आहेत, तर 10व्या वर्षी 20 ते 40 लाख रुपये लागणार आहेत. म्हणजे 4 पटीने आत्तापासून रेट वाढला. पण ऍक्च्युअली तुम्हाला काय दिसेल, 5 वर्षांनी डबल होतोय ना. पण इथून पुढे 5 वर्षांनी डबल झाला म्हणजे 10 चे 20 झाले, पण पुढच्या आणि 5 वर्षांनी 20 चे 40 होतात. ही मेजर गोष्ट आपल्याला समजत नाही. त्यासाठी आपली काळजी आपणच घ्यायला पाहिजे. पुढचा प्लॅन आत्ताच करायला पाहिजे. इन्शुरन्स आपला आधीच रेडी असायला पाहिजे. आपल्यावर लोक अवलंबून आहेत, आपल्यासाठी लोक अवलंबून आहेत, आपली लोक आपल्यावर प्रेम करतात आणि आपण सगळे हेल्दी वेल्दी एकत्रित असायला पाहिजे. ही बेसिक कन्सेप्ट डोक्यात असायला पाहिजे. मग यासाठी जे चुकीचे प्लॅन चिपकवतात ना,
प्रचंड राग मला येतोय, पण आपण सुजाण आहोत, सुज्ञ आहोत, माझ्या व्हिडिओ बघताय राहो, त्यामुळे किमान एवढं तरी डोकं लावा. जा ऑनलाईन सर्च करा, प्रीमियम किती बसतो, प्लॅन कितीचा आहे, मला काय मिळणार, टर्म्स कंडिशन काय, वाचायला शिका. आयुष्याचा प्रश्न आहे, आयुष्याचा. असं नाहीये की मी जातो एखादं चप्पल खरेदी करतो, बसलं नाही 6 महिन्याने टाकून दिलं, नवीन घेतलं, नाही चालत साहेब. आयुष्यभरासाठी पॉलिसी आहे. आणि यामध्ये मेजर प्रॉब्लेम काय येतो तुम्हाला माहिती आहे का? इन्शुरन्स तुम्ही न बघता घेतला, पण ज्यावेळी ऍक्च्युअली तुम्ही आजारी पडणार, देव करो असं कधीच होऊ नये. माझे सगळे व्ह्यूअर हेल्दी आणि वेल्दी असावेत, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तुम्ही जेवढा पैसा इन्शुरन्ससाठी घातलाय सगळा बुडावा, 1 रुपया तुम्हाला मिळू नये. का मिळू नये म्हणतोय मी? कारण यातून रिटर्नची साहेब अपेक्षा ठेवू नका. माझी इच्छा तर हीच असेल की कधीच तुम्हाला हॉस्पिटलची पायरी चढायला लागू नये, पण शेवटी त्याची इच्छा असते, त्यानं लिहून ठेवलेलं आहे, त्याप्रमाणे आपलं पुढे होत असतं. सो तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो डायरेक्ट स्क्रीनवर घेऊन. समजा मी माझा इन्शुरन्स करतोय, मी सेल्फ एकट्यासाठी. माझं वय किती आहे? सपोज 30 आहे, 25 आहे ॲक्च्युली, पण 30 लिहितोय, असू दे. माझा नंबर मी ते एंटर करतोय. कॉल वगैरे करू नका बरं का, मी बिझी असणार आहे. जर मी हे चेक केलं तर इथं मला क्लिअरली दिसेल कुठला प्लॅन मला घ्यायचा आहे. मला फक्त तुम्हाला प्राइस दाखवायची, बाकी काहीच नाही आहे यामध्ये, राईट. जर 1 करोडचा इन्शुरन्स, समजा मी 10 लाखाचा इन्शुरन्स घेतला, मला 600 रुपये ऑलमोस्ट भरावे लागतील पर मंथ, म्हणजे 12 7,200 रुपये पर इयर मला हे भरावे लागणार आहेत. 25 लाखासाठी फक्त 100 रुपये वाढतात. आपण चुकतो कुठे बघा, 25 लाखासाठी फक्त 100 रुपये वाढतात. 50 लाखासाठी अजून 100 रुपये पण वाढत नाहीत, फक्त 51 रुपये वाढतात. 50 लाखावरून जेव्हा 1 कोटीवर जातात, मजा बघा, 736 वरून फक्त 806 रुपये होतात आणि इथं 752 होतात. 80 रुपयांसाठी साहेब 50 लाख रुपये आपण सोडणार आहे का? एवढा मूर्खपणा कोण करेल असं मला वाटत नाही. आणि याचा फायदा काय माहित आहे? महागाई किती पण वाढू दे, आग लागू दे जगामध्ये, मला काही फरक पडत नाही. मला हे 806च भरायचे आहेत. मी तर 806 निवडला, मी 806च भरणार. हा आहे प्लॅटिनम, हा आहे स्टँडर्ड. आता प्लॅटिनम काय असतो, स्टँडर्ड काय असतो, जाऊन तुम्ही बघा. अननेसेसरी दबा के पब्लिसिटी नाही करायची आहे मला. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला काय सूट होतं बघा. तुम्ही अजून याच्या पुढे जाऊन अनलिमिटेड करू शकता. किती रुपयांनी वाढला? परत 50 रुपये. एकदम चिल्लर अमाऊंट होते. पण आपल्याला अजून थोडंसं पुढे जाऊन हा विचार करायचा आहे की जर मी महिन्याला एक 800-900 रुपये भरतोय, तर फक्त एक 9,500 रुपये मी भरतोय. 9,500 जर मी एका वर्षात भरत असेल आणि पुढची 30 वर्ष 10,000 पकडाव, पुढची 30 वर्ष म्हणजे फक्त आणि फक्त मी 3 लाख रुपये भरतोय. 3 लाखामध्ये माझे आयुष्यभर जेवढा दवाखान्याचा खर्च येईल सगळा साहेब दवाखान्याचा खर्च होतोय. जस्ट इमॅजिन करा, 3 लाखात. विचार करा ना, एखादं ऑपरेशन येणाऱ्या 10 वर्षानंतर करायचं असेल, ऑपरेशनचा खर्च किती असेल माहिती आहे? मिनिमम 5-5, 10-10 लाख रुपये. आज ॲव्हरेज सर्वसाधारण माणूस, मिडल क्लास तुमच्या आमच्यासारखा वर्षाला 30 ते 50,000 रुपये खर्च करतो. कुठे? दवाखान्यांमध्ये. हे ॲव्हरेज आहे, राईट, पूर्ण फॅमिलीचं. आणि ओव्हरऑल ऑपरेशनचा खर्च आता जर बघितला तर नॉर्मल खर्च 2-3 लाखाला जातो, हा सर्वे सांगतो. जवळपास 1,13,832 लोकांचं सॅम्पलिंग केलं जात आहे. तर यामधून एक सर्वे आम्हाला सांगितला गेला, जो की समवेअर अराउंड 31,845 रुपयांचा 2020 मध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलचा पर पर्सन कॉस्ट होती. पण जर तेच गव्हर्नमेंटमध्ये गेला तर 4,452च्या आसपास येते. गव्हर्नमेंटचा तर प्रश्नच येत नाही. तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलची काय अवस्था आहे? एकापेक्षा एक आकडे आता मेलेले येत आहेत गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. 25 लोक मेले एका दिवसात, 50 लोक मेली. नालायक आणि ढसाळ कारभार सुरू आहे. मी कुठल्याही एका पर्टिक्युलर सरकारबद्दल बोलत नाही. ही आपली जी सिस्टम वाट लावून ठेवली ना, हॉस्पिटलची सिस्टम असेल किंवा एज्युकेशन सिस्टम असेल, ही परंपरागत हे लोक वाट लावत आलेत आणि मी याचा तीव्र निषेध करतो ॲक्च्युली. पण आहे ते आहे. आपल्याला राहायचं तर इथंच आहे. आपल्याला काही देश सोडून कुठल्या दुसऱ्या देशात जायचं नाही आहे. त्यामुळे क्लिअरली लक्षात ठेवा, जी सिस्टम आहे त्याच सिस्टममध्ये आपल्याला राहायचं आहे, पण बेटर आयुष्य जगायचं आहे. त्यासाठी स्वतःचा विचार करा, प्लॅन बनवा. मग यामध्ये फॅमिली प्लॅन घ्या, स्वतःचा इंडिव्हिज्युअल प्लॅन घ्या. जे काही तुम्ही असाल, एकटेच असाल तर फॅमिली नसेलच तर काय प्रश्न येत नाही. फॅमिली असेल तर फॅमिली प्लॅन घ्या. चिल्ड्रन्सना त्यामध्ये ॲड करा, सगळ्यांना कव्हर करा. आणि तुम्हाला माहिती आहे दिवस खराब आहेत, वारंवार वेगवेगळे आजार हे ते होत असतात. त्यामुळे खर्च हा होत असतो. त्यामुळे चांगल्या कंपनीमध्ये आणि चांगल्या ठिकाणी इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. तुम्हाला डिटेल्स घ्यायचे असतील तर ॲको हेल्थची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्यावर जा, डिटेल्स घ्या. तुम्हाला जर पटलं तर ऑब्वियस आहे तिकडून तुम्ही बायही करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट, मॅक्सिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कारण ती जबाबदारी तुमची सुद्धा आहे. कारण समाजामध्ये बदल घडवणं ही आपली सुद्धा जबाबदारी आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.